संभाजीनगर, धाराशिव आणि नवी मुंबईत ड्रग्जवरून गदारोळ। संभाजीनगरमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला। ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर। यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा आरोप। तर 20 आणि 25 तारखेला उद्धव ठाकरे साधणार खासदार आमदारांशी संवाद। महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी। 22 तारखेला अमित शहा यांच्या दौऱ्यात होणार अंतिम निर्णय। लव जिहाद कायद्याला महाविकास आघाडीनंतर महायुतीतच विरोध। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी कायद्याला दर्शवला विरोध। अधिवेशनात कायदा मांडण्याची सरकारची तयारी। सुरेश धस यांच्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात जुंपली। जरांगेंच्या आंदोलनाचं महत्त्व कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं। राऊतांचा आरोप। तर भडकवू नका बावनकुळेंचाही पलटवार। बीडच्या मस्ताजोगमध्ये आज ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक। फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांचं वक्तव्य धक्कादायक। अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। मुंडे निर्णय घेणार असतील तर यंत्रणाची गरज काय, दमानी यांचा सवाल। तिरुपती आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आजपासून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 3 राज्याचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला। भाडेवाढीच्या निर्णयानंतरही उत्पन्न अत्यल्पच। प्रवासी घटले। सुमारे 3500 कोटींची देणी थकली। नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न। पोलिसांसमोर भरत जाधव प्यायले विष, सध्या रुग्णालयात।